परिवर्तन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुधाकर भाऊ घारे आणि ही स्वाभिमानी सभा या ठिकाणी कशिळे या ठिकाणी पार पडत आहे। या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे कार्यकर्त्यांना माझा स्वाभिमानी क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय करतो। आज खऱ्या अर्थाने ही सभा आयोजित केलेली आहे। ही सभा बघताच आम्हाला लक्षामध्ये येतं की ही सभा आपल्या विजयाची सभा आहे आणि येणाऱ्या 23 तारखेची सभा याच्या पलीकडे भयंकर असणार आहे। आता विरोधकांना ही सभा बघून त्यांच्या पायाखालची जमीन ही हादरलेली आहे। भाऊंनी सांगितलेले प्रत्येकाला 2-2 मिनिटं मिळाली पाहिजेत, पण मी परंतु जास्त बोलणार नाही। या ठिकाणी या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे दडपशाही चाललेली आहे, ज्या प्रकारे तरुणांना धमकावलं जातंय, मी पुरा करील, मी उरकून टाकेल, पण पत्रकारांच्या माध्यमातून सांगतोय की माझ्या मतदारसंघामधल्या एकाही मुलाला जर अशी धमकी आली, एकाला धमकी आली, त्याचा कार्यक्रमच करून टाकलाच। 2 दिवस आम्ही त्या पोलीस स्टेशनला काढले। नेरळचं पोलीस स्टेशन केस घ्यायला घाबरत होतं। बाई समोर आमदाराची पार्टी आहे, बोला माझ्या हातामध्ये स्वाभिमान आणि भारतीय संविधान आहे, कुणाचा बाप पाडतो का बघतो मी, पण गुन्हा दाखल करून घे, बाकीचं बघतो बोला काय करायचंय। म्हणून घाबरून जायची काही गरज नाहीये, घाबरून जायची काहीच गरज नाहीये, कारण काय विरोधकांच्या पायाखालची माती आता सरकलेली आहे। खऱ्या अर्थानं जर कर्जत खालापूरमध्ये जो विकास पाहिजे, आमचे विरोधक आमचे सोयरे संबंध बोलले मध्ये का प्रत्येक बौद्धवाड्यामध्ये निधी दिलेला आहे, विकास दिलेला आहे। माझ्या हाताला हात धरून बघा आणि प्रत्येक बौद्धवाड्यामध्ये चला, किती कुठं निधी दिलाय मला पण दाखवू द्या। आज माझ्या गावामध्ये तांबसमध्ये अहो करोडो सोडा, 1 रुपयाचा निधी दिला नाही। एकाच रस्त्याचं 4-4 वेळेला उद्घाटन केलेलं आहे, भूमिपूजन केलेलं आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन, आमचा 14 वर्षाचा संघर्ष आज 4 गुंठ्यामध्ये आणलेला आहे माणसांनी। इतका मोठा भला समाज, 22,000 समाज आज 4 गुंठ्यामध्ये बसणार आहे का? आज त्या ठिकाणी आणल्या, त्या ठिकाणी 3 आरक्षण पडलेले, आम्ही जीव तोडून सांगतोय, पण काही लोक त्या ठिकाणी गेली, आमदाराची उजेगिरी केली आणि ती जागा पदरात पाडून घेतली। त्या जागेला पण आमचा विरोध आहे, त्या जागेवर आम्ही लिगली कोर्टामध्ये फाईट चालू आहे। म्हणजे एकंदरीत इथला असणारा मराठा समाज, इथला असणारा बौद्ध समाज ह्याच्यामध्ये भांड कशी लागतील हा विचार इथल्या प्रस्थापितांनी केला। आज त्या 16 गुंठे जागेचा मराठा भवनला 2 कोटी निधी दिला। आम्ही नगरपालिकेमध्ये चौकशी केली, असा कुठलाही प्रकारचा GR नाही, असा कुठलाही प्रकारचा ठराव त्या ठिकाणी झालेला नाहीये। म्हणजे एकंदरीत मराठा समाजाची बौद्ध समाजाची भांड कशी लागतील हा विचार इथल्या प्रस्थापितांनी केला। उद्या त्या 4 गुंठे जागेसाठी आरक्षण पडतोय, 2030 ला DP प्लॅन चेंज होतोय, मग त्या 4 गुंठ्यासाठी परत आम्ही हाणामाऱ्या करायच्या का? म्हणजे एकंदरीत मतदारसंघामध्ये भांड कशी लावायची, आणि मी नाही त्यातला आणि कडीला वाचली, आरशी परिस्थिती झालेली इकडं। पण आमच्या इथला भीमसैनिक तरुण हा सुशिक्षित आहे, त्याला कळलेला आहे। आज तो सातबारे करतो, भावाची जमीन विकतो। ही 4 गुंठे जागा रस्त्यावर कोणी पण इथलं कार्यकर्ता गेला लगेच सांगेल किती गुंठे जागा आहे, आणि समाजाला सांगितले 13 गुंठे जागा आहे। मग त्याचा बदला आम्ही या विधानसभेमध्ये 100% घेणार। आणि जो कोणी वल्गना करतोय का पूर्ण बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी आहे, या स्टेजवर 95 बौद्ध समाज इथं उभा आहे। आमचा उमेश गायकवाड असेल, आमचा सुनील गायकवाड असेल, आमचा उत्तम भाई जाधव असेल, आमचा कुणाल गायकवाड असेल, आमचा सुशील जाधव असेल, आमचा आशिष कंडाकले असेल, आमचे सर्वच भीमसैनिक आमच्या भाऊसाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत। बौद्ध समाजाचं वोटिंग, जे बौद्ध समाजाच्या वोटिंगवर राजकारण करण्याचं काम इथले हरामखोर लोक करतात, मी बौद्धांना अपील करतोय का आपले असे हरामखोर लोक येतील, त्यांना विचारा आंबेडकर भवन जागा किती गुंठे, आणि मग त्यांना उभे करा। आज त्यांच्याकडे प्रचाराला माणसं नाहीयेत, समाजाच्या माणसाकडे जातात, समाजाच्या माणसांना प्रश्न करतात, तुम्ही आमच्या 13 गुंठ्याचा खेळ का केला म्हणून। आमच्या महापुरुषांनी जी लढाई या ठिकाणी केली आणि त्याचं भवन होण्यासाठी एवढा विरोध, तर मी या सभेच्या माध्यमातून आवाहन करतोय, भाऊंना पण देखील सांगतोय, आमच्या बौद्ध समाजाचा जाहीर पाठिंबा, जशी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येते आणि ही शिवशक्ती आणि भीमशक्ती ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील।
आणि या मतदारसंघामध्ये जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली 10,000चं लीड देणार, एखादा बोला हे वल्गना करतात राजीनामा तयार ठेवा, अरे 10,000 सोड, 22च्या 22,000 आमचा मतदार हा भाऊच्या मागे आम्ही उभा करू. या ठिकाणी बरेचसे नेते मंडळी बोलणार आहेत. मी जाता आता एकच सांगेल का या मतदारसंघामध्ये आपण भाऊंचा हात धरून चाला, कोणाच्या पाया पडण्याची गरज लागणार नाही आपल्याला. आणि 20 तारखेला फक्त भाऊला जपा तुम्ही, येणाऱ्या 5 वर्ष जपण्याचं काम हे सुधाकर भाऊ नक्की करतील, हा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय पॅंथर, जय भारत.